अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था नाशिक संचलित विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळा, विकास मंदिर मतिमंद मुलांची कार्यशाळा तसेच विकास मंदिर मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद सेतू स्पर्धा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली आहे। या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी मान्यवर स्पर्धा परीक्षक उपस्थित होते। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करत होते। कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या संचालिका सुहासिनी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गायन, अभिनय आणि विविध कला प्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली। उत्कृष्ट सादरीकरणानंतर पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले। यावेळी शुभदाताई विस्पुते यांचा लाभलेला सहवास व मार्गदर्शनही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जा मिळाली आहे। या उपक्रमामुळे विशेष विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होत असून त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली। नमस्कार, मी मंगेश सुभाष आंबेकर। माझी कन्या माईलेले श्रवण विकास विद्या मंदिर इथे शिकत असते, कर्णबधिर मुलांमध्ये शिकत असते। तर आज दिव्यांग प्रतिष्ठानतर्फे आपण नाशिक रोड इथे या शाळेत आलेलो आहे। तर या मतिमंद मुलांच्या शाळेत विविध दिव्यांग मुलांचे आज कार्यक्रम आहेत आणि सादरीकरण आहे। तर या शाळेच्या मुख्याध्यापिका आपल्या घोडके मॅडम यांनी गेल्या 40 वर्षापासून या मुलांसाठी सदैव प्रयत्नशील असल्याने विविध मुलं घडवलेले आहेत। तसंच या शाळेमध्ये जर मुलं आल्यानंतरून गेल्या 2 वर्षामध्ये मी बघतोय की बऱ्याचशा मुलांची बरीचशी प्रगती झालेली आहे आणि ते स्वतः सक्षम झालेले आहेत। तर या कामासाठी आणि या शाळेसाठी माझे नक्कीच योगदान राहील आणि या शाळेला माझ्या शुभेच्छा राहतील। धन्यवाद मॅडम। आज आपल्याला माहिती आहे की दिव्यांग धारा ह्या प्रतिष्ठानाने वेगवेगळ्या राज्यस्तरीय ज्या स्पर्धा घेतलेल्या आहेत, तसं आमची शाळा इथे विद्या विकास मंदिर या शाळेमध्ये त्यांनी ही नॅशनल लेवलची स्पर्धा आज नाशिकच्या शहरामध्ये त्यांनी आज ऑर्गनाईज केलेली आहे। या स्पर्धा होताना मी इथे बघत आहे की जेवढेही आपले दिव्यांग मुलं आहेत किंवा माझे स्पेशल जे मुलं इथे आलेले आहे, आमचे स्पेशल चाइल्ड जे इथे आलेले आहेत, त्यांचे पेरेंट्स देखील अवेलेबल आहेत। त्यांच्यासोबत त्यांना जे जज करणारे आहे तसे त्यांचे सगळे जजेस देखील आलेले आहेत। आणि हे कार्यक्रम मी पहिल्यांदा न बघता किंवा पहिल्यांदा न अटेंड करता हा माझा दुसऱ्यांदा हा कार्यक्रम मी अटेंड केलेला आहे। तर आपल्याला मला एक गोष्ट सांगताना आनंद होत आहे की प्रभाग 21 हा माझा प्रभाग आहे नाशिक रोडमध्ये, परंतु इथे ज्या माझ्या सहकारी आणि माझ्या म्हणजे नेहमी माझ्या डोक्याचा आशीर्वादाचा हात ठेवणाऱ्या आमच्या घोडके मॅडम आहे, त्यांनी ह्या शाळेला जो आगळा वेगळा स्वरूप दिलेला आहे आणि नेहमी शाळेसाठी झटपट ते करत असतात आणि या मुलांना मुबलक अशी कशी फॅसिलिटी भेटू शकते याच्याकडे त्या नेहमी बघत असतात। कारण की मी एक गोष्ट नेहमी बघते की जेव्हा एखाद्या घरामध्ये जर स्पेशल चाइल्ड असेल तर त्या स्पेशल चाइल्डला सांभाळण्यासाठी त्यांचे पेरेंट्स, त्यांचे पालक सुद्धा कुठेतरी कंटाळतात, परंतु आमच्या शाळेमध्ये असं आहे की हे मुलं पूर्ण दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे मुलं इथे असतात, परंतु त्यांचे शिक्षक, त्यांचे प्रिन्सिपल हे त्यांना अजिबात कंटाळत नाही। आणि जर तुम्ही आता पण आमच्या मुलांना बघितलं तर they are always enthusiastic to do something. They are various good singers, good dancers, good dialogue delivery करणारे आमचे मुलं आहे। त्याच्या सोबत आमच्या अंधशाळेची मुलं आहे ते पण राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि शाळेसाठी, नाशिक रोडसाठी, नाशिक शहरासाठी पारितोषिक घेऊन येत असतात। म्हणून मी घोडके मॅडम मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि आमच्या प्रभागात, आमच्या शहरात असणारे हे जे आमचे स्पेशल मुलं आहे त्यांना तुम्ही एक आई नाही पण आईच्या वरचा दर्जा सगळे मिळून त्यांना देऊन, त्यांना सांभाळून आणि त्यांचं फ्युचर कुठेतरी तुम्ही सिक्युअर करायचा प्रयत्न करताय। म्हणून मला इथे बोलवलं आणि ह्या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष मला बघू दिलं आणि सगळ्यांना भेटू दिलं, त्याच्याबद्दल मी विद्या मंदिराचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद। तसेच आपलं बघू शकतो या शाळेचे संस्थापका घोडके मॅडम आपल्या समोर आहे आणि घोडके मॅडमचं नाशिक जिल्ह्यामध्ये अशी चर्चा आहे का ते वेळेवर मुलांकडे लक्ष तर देतात, पण
वर्षातून अनेक कार्यक्रम ते राबवत असतात आणि पालकांच्या 2 महिन्यांनी पालकांच्या मीटिंग घेत असतात आणि त्यांचे पालक बी खुश आहे का त्यांचे विद्यार्थी देऊन खूप चांगल्या प्रकारचे जे वागणूक आहे त्यांची ते सुधारणार. आणि मुख्य म्हणजे शाळेमध्ये कायम बघत असतो का स्वच्छता चांगली असती, त्यांना आहारमध्ये बी चांगलं जेवण देण्यात येतं आणि त्यांचं नाव इथंच नव्हे तर पूर्ण समाज कल्याणचे अधिकारी सुद्धा काढतात. तर आपल्यासोबत घोडके मॅडम आहे, काय सांगाल मॅडम याबद्दल? आधी तुम्ही लग्न नमस्ते, मी सुहासिनी देवदत्त घोडके. वर्षाची सुरुवातच झालेली आहे आणि आता सरांनी सांगितलं की नेहमीप्रमाणे आमच्याकडे काही ना काही उपक्रम हे राबत असतात. आज या ठिकाणी दिव्यांग प्रतिष्ठान यांनी जी काही राज्यस्तरीय स्पर्धासाठी आपल्या नाशिक शहरातलं किंवा नाशिक जिल्ह्याची त्यांनी निवड केली आहे आणि ते आज या ठिकाणी आमच्याकडे आले आहेत. त्यासाठी मी या ठिकाणी आमच्या लाडक्या नगरसेविका असेल किंवा माझ्या एक चांगल्या प्रकारची एक माझ्या जवळीक असलेली व्यक्ती म्हणजे माझ्या कविता ताईंना मी या ठिकाणी बोललो. त्यानंतर पुराणिक सर हे पण आले देशदूतचे आणि अशा प्रकारे या ठिकाणी पालकांचा मोठा सहभाग झाला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्पर्धा इथं होत आहे. अशाच प्रकारचं सहकार्य सगळ्यांनी केलं तर ह्या दिव्यांगांचं निश्चितच काहीतरी हे होणार आहे किंवा ते चांगल्या प्रकारे पुढे जातील याचा मला पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी वैयक्तिक पालक पण आलेले आहेत आणि काही शाळा पण या ठिकाणी आल्या आहेत आणि या सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढच्या याला मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. मॅडम, या कार्यक्रमाला जे आता तुम्ही बोललेले पूर्ण पालक आलेले, तर आम्ही 2-3 पालकांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे का या शाळेमध्ये आमचे मुलं एका वर्षामध्ये खूप ट्रेन झाली, जे म्हणजे घरामध्ये वागत नव्हतं आता एकदम हुशार झाली. तर याबद्दल श्रेय सर्व तुम्हाला तर आहेच आणि तुमच्या सर्व शिक्षकांना बी आहे. तर कशी काळजी घेता का एवढं ट्रेन तुम्ही मुलांना घडवलं? या ठिकाणी मला आनंद हा वाटेल की इथल्या माझ्या ज्या शिक्षिका आहेत ह्या आत्ताच्या नाही जवळजवळ त्यांची 20-30 वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि ती जी सेवा केली 8-10 मुलांच्याकडे असल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे स्वतःच्या मुलापेक्षा ते चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेतात आणि त्याप्रमाणे आमच्याकडे वेगळे दिशा प्रकल्प असेल किंवा नवीन नवीन जे काही येतं ते प्रत्येकामध्ये मी म्हणजे पालकांना किंवा शिक्षकांना पाठवून ते आम्ही शिकून घेतो. म्हणजे लेटेस्ट कसं आपल्याला ठेवता येईल हे आम्ही बघतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे आज सगळ्या मुलांमध्ये माझ्या प्रगती आहे. पालक माझे त्याबद्दल आनंदी आहेत, प्लीज आहेत. तर मी जास्तीत जास्त जसं जे काही आपण चाललं समाजाच्या प्रवाहात या मुलांना किंवा पालकांना कसं आणावं ह्याचे प्रयत्न मी करत असते आणि त्याचं सुयश मला हे मिळत असते. धन्यवाद. नक्कीच ताई, तुमचं कार्य खूप चांगलं आहे आणि नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल तुमचे नाशिक लोकशाही ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.